डिअर स्टुडंट, आज अशी एक भन्नाट ट्रिक घेऊन आलेली आहे की ज्या ट्रिकच्या मदतीनं तुम्हाला ट्रान्सलेशन अगदी सहज करता येणार आहे मराठीतून इंग्रजीमध्ये. आणि कोणती आहे ती ट्रिक? फक्त क्रॉस करा, उत्तर मिळवा, क्रॉस करा, उत्तर मिळवा. क्रॉस कसं कराल? क्रॉस करा, उत्तर मिळवा. अशी ही भन्नाट ट्रिक आहे. आणि ही ट्रिक फक्त छोट्याच वाक्यांसाठी लागू होते असं नाही, तर त्यामध्ये आपण छोटे वाक्य पाहणार आहोत, मोठे वाक्य पाहणार आहोत, नकार असलेले वाक्य पाहणार आहोत आणि अवघड वाक्य सुद्धा याच ट्रिकच्या मदतीनं मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आजच्या हा जे वाक्यांचे प्रकार आहेत, हे वाक्याचे प्रकार आपण बोली भाषेमध्ये खूप वापरतो, लिहिण्याचं काम सुद्धा आपल्याला खूप पडतं. तर अशा ह्या प्रकारच्या वाक्यांसाठी एक छान आणि अशी भन्नाट युक्ती घेऊन आलेली आहे. ही लहान मुलांना सुद्धा सोपी वाटेल आणि मोठ्यांना तर फारच छान वाटेल, मजा येईल सोडवत असताना. कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला. या अगोदरची तुम्ही 2 बाणांची ट्रिक पाहिली होती ट्रान्सलेशन मेथड साठी, परंतु आजचा वाक्य प्रकार वेगळा आहे. या वाक्य प्रकारासाठी एक नवीन ट्रिक आहे. जस्ट तुम्हाला क्रॉस करायचे आणि तुम्हाला उत्तर लागलीच मिळणार आहे. चला आता बघा, अशा प्रकारचे हे वाक्य आहेत. आपल्याला बऱ्याच वेळेस विनंती करावी लागते, सल्ले द्यावे लागतात, आज्ञा कराव्या लागतात. तर अशा प्रकारची जी वाक्य असतात ती कशी करायची आहे? फक्त क्रॉस करायचं आहे आणि तुम्हाला उत्तर लागलीच मिळणार आहे. बघा कसं क्रॉस करायचं आहे. तर पहा, जसं की वाक्य आहे, समजा खाली बस, खाली बस. आता हे इंग्लिश मध्ये करायचं आहे, जमलिंग होते खूप जणांना. जस्ट तुम्हाला काय करायचंय? क्रॉस करायचं आहे. हा झाला तुमचा क्रॉस. सो मागचा शब्द पुढे, पुढचा शब्द मागे. आणि बघा तुम्हाला उत्तर मिळेल. सो खाली बस. सो काय आन्सर येईल मग? बसण्यासाठी शब्द आहे सिट, खाल्यासाठी येतं डाऊन, सिट डाऊन. झाला आन्सर तयार. बघा क्रॉस केला की उत्तर रेडी. लाईट लाव. आता लाईट लाव साठी तुम्ही काय कराल? तुम्हाला जस्ट सिम्पली काय करायचं आहे? यू हॅव टू क्रॉस. क्रॉस करायचं आहे. क्रॉस कसं कराल? हा नंतरचा शब्द अगोदर आणि पहिला शब्द नंतर, असं आपल्याला हे क्रॉस करायचं आहे. क्रॉस करायचे म्हणजे आपल्याला अशा पद्धतीनं फुल्ली मारायची, 2 बाणांचीच मदत घ्यायची आहे, परंतु हे बाण आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायचे आहे. सो अशा पद्धतीनं क्रॉस करा. लाईट लावणे. सो यासाठी आपण शब्द घेतो स्विच ऑन. स्विच ऑन म्हणजे लाईट लावणे. स्विच ऑन द लाईट. ओके, स्विच ऑन द लाईट. आता समजा मला म्हणायचं आहे की उत्तर लिही. आता उत्तर लिहिण्यासाठी क्रॉस कसं कराल? सो लिहिण्यासाठी क्रॉस करा, उत्तरसाठी क्रॉस करा. क्रॉस केला की तुमचं उत्तर तुम्हाला लागलीच मिळणार आहे. सो लिहिण्यासाठी शब्द आहे राईट. काय लिहायचं आहे? उत्तर. राईट द आन्सर. आहे की नाही गंमत? आणि मज्जा पण येईल तुम्हाला या प्रकारे उत्तर सोडवत असताना. पॅरेंट्सला रिक्वेस्ट आहे की त्यांनी मुलांकडनं या पद्धतीने वाक्य करून घ्यावेत. हे साधे आणि सोपे वाटतील वाक्य. त्याच्यानंतर आपण मोठे वाक्य पण घेणारच आहोत आणि अवघड वाक्य सुद्धा याच ट्रिकनं मी सांगणार आहे. समजा मला म्हणायचं आहे की हळू बोल, क्रॉस करूया. क्रॉस केलं की बोलण्यासाठी शब्द आधी लिहूया स्पीक. हळूसाठी शब्द येईल स्लोली, स्पीक स्लोली. बघा याच पद्धतीने तुम्ही शेकडो वाक्य तयार करू शकता. आपल्याला खूप सारे वाक्य अशा प्रकारे बोलायचं काम पडतं. वर्गात गेलं की आम्हाला म्हणावं लागतं की पुस्तक उघड, ओपन द बुक, ओपन युअर बुक. तुमचे पुस्तक उघडा, ओपन युअर बुक. समजा मला सांगायचं आहे की दार बंद कर, क्लोज द डोअर. मला म्हणायचे खिडकी उघड, ओपन द विंडो. मला म्हणायचे लाईट बंद कर, स्विच ऑफ द लाईट्स. सो अशा पद्धतीनं आपल्याला खूप सारे वाक्य तयार करता येतात. गिव्ह मी युअर नोटबुक, गिव्ह मी युअर पेन. आपल्याला मुलांना म्हणायला शिकवता येतं, बोलायला शिकवता येतं, है ना. क्लीन द टाइल्स, फरशी पुसून घे, स्वच्छ कर, स्वीप द रूम, रूम झाडून घे. अशा प्रकारचे असंख्य वाक्य तुम्ही या मदतीनं करू शकता. जस्ट यू हॅव टू क्रॉस. फक्त क्रॉस करायचं आहे आणि हे सोपे शब्द असतात. हे शब्द तर तुम्हाला सहजच जमणारे आहेत. आता बघूया थोडेसे मोठे वाक्य. सो जस्ट स्क्रीन. आता पहा, आता थोडे मोठे वाक्य दिसतील तुम्हाला. या वाक्याला पण अशी ट्रिक आपण लावणार आहोत आणि बघा याच ट्रिकच्या मदतीनं आपण हे मोठे वाक्य सुद्धा करू शकतोय. बघा, तुझे पुस्तक टेबलवर ठेव. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? आतापर्यंत आपण काय केलं? पहिला आणि शेवटचा शब्द हे आपण क्रॉस केले. तर आता आपल्याला पुन्हा तेच करायचं आहे की हा जो ठेवणे हा जो शब्द आहे शेवटचा, तो आपल्याला क्रॉस मध्ये घ्यायचा आहे आणि तुझे पुस्तक टेबलवर एवढा एकत्रित एकच शब्द समजा तुम्ही आणि तेवढ्या शब्दाला क्रॉस घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, सो तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय केलंय?
शेवटचा शब्द फक्त क्रॉस आउट पहिल्यांदा घेतलेला आहे आणि अगोदरचे जेवढे शब्द आहेत तेवढा एक शब्द समजूया, त्याच क्रमाने आपल्याला तो लिहायचा आहे आणि तो आपण शेवटी घेणार आहोत, म्हणजे ह्या शब्दानंतर घेणार आहोत. तर आता ठेवण्यासाठी शब्द येतो बघा कीप. सो कीप, काय कीप करायचं आहे, आता इथून सुरुवात करायची आहे. हा पहिला शब्द, हा दुसरा आणि हा नंतर तिसरा. सो तुझे पुस्तक, सो तुझेसाठी शब्द येईल युअर, पुस्तकसाठी येईल बुक. सो कीप युअर बुक कुठे ठेवायचे, टेबल वर. सो वर साठी शब्द आधी लिहावा लागत असतो, ऑन आणि टेबल. बघा आहे की नाही, क्रॉसच्या फुल्लीमध्येच मोठे मोठे वाक्य जरी होत गेले तरी सुद्धा ट्रिक फक्त लक्षात ठेवायची आहे, जस्ट क्रॉस. क्रॉस केलं की उत्तर मिळेल, क्रॉस केलं की उत्तर मिळेल. सो आता दुसरं बघूया, तुझे हात साबणाने धुवा. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय कराल, हा शेवटचा जो शब्द आहे तो तुम्हाला क्रॉस मध्ये घ्यायचा आहे, पहिल्यांदा घ्यायचा आहे तो. आणि हा आता तुझे हात साबणाने हा एकत्रित शब्द क्रॉस आउट करायचा आहे. क्लिअर. सो आता उत्तर काय मिळेल आपल्याला, धुणे. धुण्यासाठी आपल्याला शब्द आहे वॉश. ओके, वॉश. काय धुवायचे, तुझे हात. वॉश युअर हँड. सोपे शब्द आहे, काही शब्द अवघड सुद्धा नाही. वॉश युअर हँड कशाने धुवायचे, साबणाने, विथ सोप. SOAP. आता बरेच जण म्हणतात की यासाठी मग इंग्रजी शब्द यावे लागतात. तर ऑफकोर्स ज्या अर्थी तुम्ही ट्रान्सलेशन मेथड फॉलो करत आहात त्या अर्थी तुम्हाला तेवढंच इंग्रजी नक्कीच येत असेल. आणि हे मी सोपे सोपे शब्द देऊन तुम्हाला शिकवते आहे, जेणेकरून की अगदी लहान वर्गातील जे मुलं आहेत तर त्यांना सुद्धा अशा पद्धतीने जर फॉलो केलं तुम्ही तर तुम्ही नक्कीच कोणतंही वाक्य इंग्रजीत करू शकाल. अज्ञार्थी वाक्य असतील तरी सुद्धा. हे अज्ञार्थी वाक्य, या आधीची आपण विधानार्थी वाक्यांची ट्रिक पाहिली होती, ज्याच्यामध्ये मी 2 बाणांची ट्रिक सांगितली होती. तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा. आता हे बघा, आता इथे उत्तर दिलेलं आहे, प्रश्नाचे योग्य उत्तर लिहा. आता ह्याच आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकणार आहात. प्रश्न माहितीये, योग्य उत्तर लिहा. लिहा हा आपला शेवटचा शब्द आहे, तो अगोदर घ्या आणि आता करा प्रश्नाचे योग्य उत्तर. योग्य म्हणजे करेक्ट म्हणा किंवा प्रॉपर म्हणा. ओके, सो तुम्ही आता याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाकणार आहात. आता पुन्हा थोडस हे बघूया, चुका काळजीपूर्वक तपासा. ओके, सो आता याच्यामध्ये क्रॉस आउट करायचं आहे. तपासा, तपासा म्हणजे चेक. चेक काय चेक करायचे, चुका काळजीपूर्वक. चेक द मिस्टेक्स. चुका म्हणजे मिस्टेक्स, चुका मिस्टेक्स. सो चेक द मिस्टेक्स काळजीपूर्वक म्हणजे केअरफुली. केअरफुली. बघा असे मोठे जरी वाक्य आलेले असतील तरी सुद्धा तुम्ही सहजगत्या उत्तर करू शकताय. आता बघूया नकार. आता जेव्हा आपण आज्ञा देतो तेव्हा सगळ्याच आज्ञा काही होकारार्थी आज्ञा नसतात, है ना. सो मी या सर्व तुम्हाला एक्झाम्पल्स जे आहेत ते शेवटी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला करायला सुद्धा मी देणार आहे. डोंट वरी, तुम्ही आन्सर त्याचे नक्कीच करून पाहू शकणार आहात. तर आता बघूया नकारार्थी, तिसरा प्रकार आपला. आता नकारार्थी वाक्य जर असतील तर जसं की आपल्याला सांगायचंय, समजा खोटं बोलू नको. ओके, आपल्याला सांगायचं आहे खोटं बोलू नको. सो आपण काय म्हणतो, खोटं बोलू नको. आता हे नकारार्थी वाक्य झालं बघा. नको, नका, नाही अशा अर्थाचं. सो आता आपल्याला काय करायचंय, नकाचा शब्द आधी घ्यायचा आहे. नका. ओके, सो नकासाठी आपल्याला क्रॉस आउट करायचं आहे आणि नंतर मग खोटं बोलणे. ओके, सो इथं तेवढं एक लक्षात घ्यायचं आहे बघा आपल्याला, की आपल्याला लिहावं लागेल. नकासाठी शब्द घ्यावा लागतो आपल्याला डोंट. डोंट. बोलण्यासाठी शब्द घ्यायचा आहे स्पीक. डोंट स्पीक. कसं बोलायचं नाही, खोटं. सो डोंट स्पीक लाय. ओके, डोंट स्पीक लाय. फक्त इथं लक्षात घ्यायचं आहे की इथं खोटं हा जो आहे तो आपला ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे बोलू नका हे पहिले आपल्याला घ्यायचं आहे. डोंट स्पीक लाय. ओके, समजा मला सांगायचं आहे की बोलू नको. ओके, जस्ट मला लिहायचं सांगायचं आहे बोलू नको. कसं लिहाल, बोलू नको. सो नको साठी काय घेणार आहात तुम्ही, नको साठी घ्याल डोंट. काय घ्याल, डोंट. आणि बोलण्यासाठी स्पीक. डोंट स्पीक. ओके, गोंधळ करू नका. गोंधळ करू नका. गोंगाट करू नका. गोंगाट करू नका. काय म्हणतोय आपण, नकार सांगतो आहे आपण. गोंगाट करू नका. मग नकाचा शब्द आधी घ्या, गोंगाट करण्याचा शब्द नंतर घ्या, म्हणजे जस्ट क्रॉस आउट करा. क्रॉस केला की उत्तर तयार. तर काय येईल सुरुवातीला, डोंट. डोंट. आणि गोंगाट करण्याला शब्द आहे मेक नॉइज. डोंट मेक नॉइज. काय येईल आन्सर, डोंट मेक नॉइज. ओके, खोटं बोलू नका. डोंट स्पीक लाय.
पुस्तक फाडू नका, डोंट टिअर द बुक. अशा पद्धतीनं आपल्याला हे शब्द जे आहेत ते घ्यावे लागतात. फक्त हे लक्षात ठेवायचं आहे इथं की खोटं बोलू नका. ह्याच्यामध्ये खोटं हा शब्द आपल्याला शेवटी घ्यावा लागतो. जसं आपल्याला इथे पण गोंगाट करू नका, करण्यासाठी शब्द आहे मेक, नकासाठी शब्द घेतला आपण डोंट. तर हे दोन शब्द क्रॉस आउट केले. गोंगाट हा शब्द आपल्याला शेवटी घ्यावा लागतो. याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट. वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला असेल तर ते मात्र आपल्याला शेवटी घ्यावं लागतं. पण थोडीशी प्रॅक्टिस केलीत ना, मी अगोदरचे जे तुम्हाला हे दोन प्रकारचे वाक्य सांगितले ते जर तुम्ही केलेत तर तुम्हाला नक्की प्रॅक्टिस होते आणि अशा प्रकारचे वाक्य सुद्धा तुम्हाला सहजच जमायला लागतील. आता पाहूया अवघड प्रकारचे वाक्य क्रॉस आउटनी कशा पद्धतीने आपण करू शकतो. चला तर स्क्रीनशॉट घ्या. आता पहा, मोठे वाक्य जरी दिलेले असतील तर कसे करायचे. तर पहा, हे वाक्य इंग्रजीत भाषांतर करा. भाषांतर करण्यासाठी शब्द आहे ट्रान्सलेट. सो ट्रान्सलेट करायचं आहे. आता बघा, जेव्हा मोठं वाक्य येईल त्यावेळेस आपण शेवटचा शब्द अगोदर लिहूया, परंतु त्याच्या पुढे कोणता शब्द घ्यायचा तर त्यासाठी काय विचारा. काय भाषांतर करा. कशाचं भाषांतर करायचंय, काय भाषांतर करायचंय, हे वाक्य. तर हे वाक्य उत्तर मिळेल तर ते शब्द आधी लिहा, ट्रान्सलेट द सेंटेन्स, आणि नंतर राहिलेले शब्द लिहा. म्हणजे शेवटच्या शब्दाच्या नंतर कायचं जे उत्तर येईल ते शब्द लिहावे लागतात आणि त्याच्यानंतर इन इंग्लिश. ओके, इंग्रजीमध्ये. आत्मविश्वासाने इंग्रजी बोल. आता याच्यामध्ये बोलणे शब्द आला, सो यासाठी आपण घेतो स्पीक. पण काय बोलायचंय, स्पीक, बोला. काय बोला, इंग्रजी. सो आधी इंग्लिश लिहावं लागेल, स्पीक इंग्लिश. आणि कसं बोलायचं इंग्रजी, आत्मविश्वासाने बोलायचंय, कॉन्फिडेंटली. ओके, कॉन्फिडेंटली स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. तुम्ही जर अशा प्रकारे इंग्रजीत वाक्य बनवू शकलात तर बघा, आपल्या ह्या दोन ट्रिक्स झाल्या. दोन ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही कोणतंही वाक्य इंग्रजीत करू शकता. आता हे वाक्य बघा, वहीत लिहा. काय लिहायचे, फळ्यावरचे वाक्य. तर लिहिण्यासाठी शब्द येतो राईट. ओके, सो शब्दाने सुरुवात करा, राईट. काय लिहायचं आहे आता, राईट. फळ्यावरचे वाक्य, राईट द सेंटेन्सेस ऑन ब्लॅकबोर्ड. द सेंटेन्सेस ऑन बोर्ड. ओके, फक्त बोर्डचा उल्लेख करूया. सेंटेन्सेस, राईट द सेंटेन्सेस ऑन बोर्ड. कुठे लिहायचे, इन युअर नोटबुक. आता इथं यूचा उल्लेख नाहीये, इन द नोटबुक. बघा, कितीही मोठं वाक्य असेल, कितीही अवघड आलेलं असेल तरी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. आता तुम्हाला जर ट्रिक समजली आहे का हे चेक करण्यासाठी हे 3 वाक्य मी इथे दिलेले आहेत, ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर त्याची उत्तरं लिहून पाठवा.